One is the personal accounts, second is the real account, and third is very important, that is called the nominal accounts. पर्सनल मध्ये पण काही अकाउंट्स मध्ये 3 प्रकार पडतात. ओके, तर 3 प्रकार पण आपल्याला माहिती असले पाहिजेत. त्यातला पहिला प्रकार टाइप्स येतो तो असतो नॅचरल. ओके, सो नॅचरल म्हणजे काय? सो ऑल ह्युमन बीइंग्स, महेश, मुकेश, राजेश, हे ज्या गोष्टी येतात आपल्याला त्याला आपण नॅचरल अकाउंट्स म्हणतो. दुसरे अकाउंट जे असतात त्याला आपण म्हणतो आर्टिफिशियल. ओके, आर्टिफिशियल अकाउंट. आर्टिफिशियल अकाउंट्स म्हणजे काय की बँका, कंपनीज हे जे असतात ह्या अकाउंटिंगमध्ये आपण पकडताना ह्याला आर्टिफिशियल पर्सन म्हणतो, विच इज क्रिएटेड बाय लॉ. कायद्याने निर्माण केलेले ह्या व्यक्ती असतात जे स्वतःचं इनिशियल सील्स वापरून कुठल्याही गोष्टी स्वतः या बेसिसवरती करतात. तिसरं अकाउंटिंग येतं त्याला म्हणतो आपण रिप्रेझेंटेटिव्ह. अकाउंटिंगमध्ये आपल्याला असे काही शब्द वापरायला लागतात त्याला आपण रिप्रेझेंटेटिव्ह अकाउंट म्हणतो. फॉर एक्झाम्पल, मला अनेक लोकांची सॅलरी देणं आहे, सॅलरी पेएबल. सो पर्सनलमध्ये हे सॅलरी पेएबल, रिप्रेझेंटेटिव्हमध्ये येतं की अनेक लोकांना सॅलरी देणं आहे. सॅलरी नॉमिनल अकाउंट आहे आणि सॅलरी पेएबल हे रिप्रेझेंटेटिव्ह अकाउंट्स आहेत. ओके, सो देर आर 3 टाइप्स फॉर द पर्सनल अकाउंट. रिअल अकाउंट्स मीन्स व्हॉट? रिअल्स मीन्स थिंग्स विच इज कन्वर्टेड इन टू मनी. ज्या गोष्टीचं आपल्याला लगेच पैशात रूपांतर करता येतं अशा सगळ्या गोष्टीला आपण रिअल अकाउंट असं म्हणतो. ओके, सो रिअलमध्ये पण 2 प्रकार येतात. एक येतं टॅन्जेबल ॲसेट. ओके, एक असतं टॅन्जेबल. टॅन्जेबल म्हणजे काय की ज्याला आपण हात लावू शकतो, शिवू शकतो अशा गोष्टी. आणि दुसरे असतं इनटॅन्जेबल ॲसेट्स. 2 येतं इनटॅन्जेबल. ओके, इनटॅन्जेबल ॲसेट म्हणजे काय की ज्याला आपण हात लावता येत नाही, शिवता, बट दे हॅव द मनीज. त्याला पैशामध्ये कन्वर्ट करता येतं आपल्याला. फॉर एक्झाम्पल, गुडविल, पेटंट, ओके, कॉपीराइट्स, या सगळ्याच्या गोष्टी येतात. ह्याला आपण म्हणतो इनटॅन्जेबल ॲसेट ऑफ द बिझनेस. फॉर एक्झाम्पल, समजा आपण चितळ्याची बाकरवडी म्हणलं तर चितळ्याची बाकरवडी एक आहे, गुडविल आहे चितळ्याचं. सो आपण जर नॉर्मल स्वीटमध्ये गेलो, समजा 80 रुपये पावशेर असेल तर चितळ्याची बाकरवडी 150 रुपये पावशेर असते. जे आपण 60-70 रुपये त्याला जास्त देतो ते का देतो? तर त्याचं गुडविल आहे की त्याची बाकरवडी सगळ्यात चांगली आहे. सो प्रत्येक व्यक्तीला एक गुडविल निर्माण झाल्यानंतर एक्स्ट्रा जे पैसे मिळतात त्याला आपण त्याचं गुडविल म्हणतो. ओके, कॉपीराईट जर आपण म्हणलं आपण तर समजा एखादं गाणं मी लिहिलंय आणि ते गाणं तुम्हाला जर गायचं असेल तर तुम्हाला माझी परवानगी घ्यायला लागते किंवा मला त्याचे पैसे द्यायला लागतात. ओके, सो कॉपीराईट्समध्ये, रिअल अकाउंट्समध्ये या सगळ्या गोष्टी येतात. तिसरं अकाउंट्स आहे आपलं नॉमिनल अकाउंट्स. नॉमिनल अकाउंट्स मीन्स अ डे टू डे रेव्हेन्यू, इन्कम अँड एक्सपेंडिचर टू डू द बिझनेस. बिझनेसमध्ये ज्या रोजच्या रोज गोष्टी लागतात त्याला आपण नॉमिनल अकाउंट्स म्हणतो. ओके, सो नेक्स्ट टाइम, व्हॉट इज डिफरंट बिटवीन द इन्कम अँड गेन आणि एक्सपेन्सेस आणि लॉसेस मध्ये काय फरक असतो हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.